एकंदरच प्रकरण घृणास्पद आहे, विकृत आहे. पण पोलिसांनी ही कंप्लेंट घ्यायला एवढे दिवस का लावले याची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी. अत्याचार कळल्यानंतर आणि इतका हिनियस क्राईम कळल्यानंतर ताबडतोब FIRची नोंद व्हावी असं सुप्रीम कोर्टाचं मॅन्डेट आहे. म्हणजे एनी कॉग्निजिबल ऑफेन्स ब्रॉट टू युअर नोटीस शुड बी रजिस्टर्ड इमिजिएटली असं सुप्रीम कोर्ट म्हणतं आणि वेगवेगळे सायटेशन्स आहेत त्याच्यावरती. प्रश्न असा उभा राहतो की ह्या प्रकरणात राजकीय दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. आज तिथले अनेक गोष्टी पुरावे जे होते ते गायब करण्यात आलेले आहेत. त्याच्या मागे कोण आहे? या शाळेचे ट्रस्टी कोण आहेत? त्यांचे कोणाकोणाशी संबंध आहेत? हे सगळं तपासण्यात यावं. नुसतं माझी लाडकी बहीण या माझी लाडकी पोरगी नाही काही. सरकार असुरक्षिततेची भावना निर्माण करते, पोलिसांना नको त्या कामासाठी वापरते आणि त्यामुळे पोलिसांनाही कंटाळा आला हे सगळं करून करून. त्यामुळे पोलिसी जी दक्षता असते ती कुठेतरी कमी झालेली आहे. पोलिसांची दहशत कमी झाली आहे आणि सत्ताधाऱ्यांना निवडणूक जिंकायची या गणिताशिवाय दुसरं काही सुचतच नाही. सर, हे सगळं प्रकरण एकीकडे घडत असताना त्याच ठिकाणी महिला पत्रकार वार्तांकन करण्यासाठी गेली होती. मात्र तिथल्या एका स्थानिक पुढाऱ्यानं ज्या पद्धतीने तिच्या बाबतीत उपचार केले, म्हणजे एखाद्या बाईला ती त्या विकृत प्रकाराचा शब्दांकन तिचं वार्ता हे करण्यासाठी गेलेली असतात, तिला विचारायचं की तुझ्यावर काही झालं आहे का? म्हणजे काय काय हा सत्तेचा माज आहे? हा किती सत्तेचा माज आहे? म्हणजे आम्ही काही बोलू, पत्रकारांना बोलू, आम्ही जनतेला काही बोलू, आमचं कोण काय करणार आहे? हा मान जनता उतरवेल. त्या वामन म्हात्रे जे बोलले त्यांना पोरगी नाही का स्वतःला? म्हणजे कुठल्याही चांगल्या माणसाने हे बोलू नये. वामन म्हात्रे अनेक वर्ष समाजसेवक आहेत, त्यांनी हे बोलावं याचं आश्चर्यच वाटतं मला. परंतु कुठेतरी लोकांचा जनप्रक्षोभ मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अशा वारंवार घटना होताना पाहायला मिळतात. कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरांचा रेप झाला, तिथे त्याची हत्या झाली. त्यानंतर राज्यातील जवळपास 1 लाख महिला या बेपत्ता आहेत. कायदा सुव्यवस्था कुठे दिसत नाही आणि त्यातच लोकांचा जनप्रक्षोभ होताना पाहायला मिळतो. आपण भलत्याच कामात बिझी असतो ना. आपल्याला निवडणुकांच्या गणिताशिवाय समाजाचं दुसरं काही काम आहे याचं भानच राहिलेलं नाही. प्रत्येक चीफ मिनिस्टर, डेप्युटी चीफ मिनिस्टर, डेप्युटी हे सगळे एकाच कामात गुंतलेले आहेत. माझी लाडकी बहीण. बाकी रेशनला तांदूळ मिळत आहेत की नाही, संजय गांधी योजनेचे पैसे मिळत आहेत की नाही, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे पैसे मिळत आहेत की नाही, स्कॉलरशिपची विना दलित विद्यार्थ्यांचं शिक्षण अडलंय, त्याच्याबद्दल काय घेणं देणंच नाही आहे. मतं विकत घेता येत आहेत ना आपल्याला, मग टाका पैसे. काय सुरक्षितता येणार, होईल 2-4 रेप होतील, काय फरक पडतो? जर माणसं हे विचारू शकतात पत्रकारांना की तुझ्यावर काय झालंय का, त्याची मानसिकता किती घाणेरडी असावी याचा विचार करावा आपण. ही सत्तेची मुजोरी आहे का? कारण ही सत्तेचा माज आहे, माज. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बंगालमध्ये घटना घडल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. पण आता अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या घटनेनंतर एक वेगळी भूमिका घेतली जाते. राजकारण करू नका असं सांगितलं जाते. जेव्हा त्यांच्या जवळ येते एखादी गोष्ट ना, तेव्हा ते नेहमी म्हणतात राजकारण करू नका, आणि ते एवढीशा गोष्टीचं पण राजकारण करतात. म्हणजे दिल्लीची मला रेपची घटना आठवते आणि त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या, महाराष्ट्रामध्येही घटना घडल्या ST बसमध्ये बलात्काराच्या. तेव्हा कोणीच अशी भूमिका घेताना दिसलं नाही. बलात्कार आहे, घृणास्पद आहे. एका महिलेवरती म्हणजे आपल्या भगिनीवरती झालेला अत्याचार आहे.
त्याच्याकडे आपण कुठल्या नजरेने बघतो हे फार महत्त्वाचं आहे. आता मंत्री गिरीश महाजन आंदोलकांच्या भेटीला गेलेत, त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करतात, परंतु लोक अजून देखील ठाम भूमिकेत आहेत की त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही मागे काही हटणार नाहीत, असं थेट आंदोलकांचं म्हणणं आहे. गेल्या 6 ते 7 तासांपासून रेल रोको त्यांचं सुरूच आहे. संतप्त प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे. तुम्ही ज्या पोलिसांनी डिले केलाय त्यांना सस्पेंड का नाही करत आहे? ज्या PIनी ही केस नोंदवली नाही 12 दिवस त्याला सस्पेंड का नाही करत? तिथले DCP ACP यांना प्रश्न का नाही विचारत? 12 दिवस 2 विद्यार्थिनींचे झालेले जे काही झाले ते मला नाही बोलायचं आहे, पण तुम्हाला माहिती आहे की 12 तारखेला एक घटना घडली. आज तारीख आहे 20. 7 दिवस झाले. तुम्ही झोपला होता काय? का तुम्हाला झोपेचं इंजेक्शन सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं? कारण का ही शाळा कोणाची आहे हे बदलापूरमध्ये सगळ्यांना माहिती आहे. ते कोणाच्या जवळ आहेत हे बदलापूरमध्ये सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांचे राजकीय संबंध नाहीत असं म्हणताच येत नाही. मला कोणाची नावं नाही घ्यायची आहेत, पण त्या शाळेचा जे आहेत प्रमुख त्यांचे राजकीय संबंध किती मधुर आणि गोड आहेत फार वरच्या पातळीपर्यंत हे सगळ्यांना माहिती आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही. मला प्रश्न एवढाच विचारायचा, FIR नोंदवायला एवढा उशीर का झाला? राज्याचं गृह डिपार्टमेंट फेल झालंय का सगळ्या? नाही, कसं आहे ते निवडणुकीत खूप बिझी आहेत सगळेच. कसंही करून त्यांना महाराष्ट्राची निवडणूक जिंकायची. बाकी रेप बीट होत राहतील, त्याच्यात काय मोठे. 2 दरोडे पडतील, 4 बँका लुटल्या जातील, अजून 5-10 बायकांवर बलात्कार होतील. आम्हाला निवडणूक जिंकायची. कारणे दाखवून नोटीस सरकारच्या वतीनं आता शाळेला देण्यात आली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की 13 तारीख ते 15 तारखेच्या दरम्यानची ही घटना आहे आणि या कालावधीमध्ये घटना घडून देखील गुन्हा दाखल का केलेला नाही याची कारण आहे. यासोबतच त्या ठिकाणी CCTV देखील नव्हते. या प्रकरणात ते जाऊ द्या हो. त्या पोरीचे घरचे गेले होते ना पोलीस स्टेशनला, त्यांना पोलिसांनी कशी वागणूक दिली? आणि पोलीस हे सुद्धा म्हणजे माणसं आहेत, त्यांना माणुसकी आहे. आमच्या ठाण्यामध्ये प्रॉब्लेमच हा झाला आहे की कुठलीही केस झाली आणि काही झालं की फक्त पोलीस एवढंच बोलतात, वरून निरोप आला. काय करू? हा वरून कुठनं निरोप येतो हेच मला समजत नाही. ठाण्यात मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्याच या ठाण्यामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात. असा प्रसंग देखील म्हणजे अशा पद्धतीचा प्रसंग तुमच्या बाबतीत देखील घडलेला होता. तुमच्या मुलीला, तुमच्या जावयाला मारण्याच्या धमक्या वगैरे आलेल्या होत्या. त्यानंतर सगळं ते प्रकरण पुढे वाढलेलं होतं. अशा सातत्याने ठाण्यामध्ये अशा एक अशा प्रकरणं जी आहेत ती बाहेर येताना पाहायला मिळतात. पोलीस यंत्रणेवरती राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलाय का ठाण्यात नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, बदल्यांमध्ये, पोलिसी तपासामध्ये, या सगळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. आणि त्यामुळे पोलिसांची जबाबदारी ही दुपटीची झाली आहे. म्हणजे त्यांना समजत नाही, एका हातात कायद्याचं पुस्तक असतं तो सांभाळायचा की आलेल्या फोनला उत्तर द्यायचं. त्यामुळे कायद्याचं पुस्तक बाजूला ठेवलं जातं, फोनवरती जे आदेश येतात ते घेतले जातात आणि त्यानुसार लिखाण होतं. एक दुसरा प्रश्न की तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या ठिकाणच्या अजितदादा गटाच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली की मुस्लिमाला उमेदवारी द्यावी कारण की 52% तिथे मुस्लिम समाज आहे. अशा पद्धतीने बघताय? मी तिथे कधी समाज मोजला नाही आहे. मी कळव्या मुंबऱ्याचा विकास केलेला माणूस आणि संविधानावर विश्वास ठेवून धर्मनिरपेक्ष महाराष्ट्राची आणि भारताची निर्मितीला महत्त्व देणारा माणूस आहे. कुठला समाज किती टक्के याची मोजमाप न करता त्याची कोणाची इच्छा असू शकते की मी मुसलमान उमेदवार द्यावा. मला त्याच्यावर काही भाष्य करावं असं वाटत नाही, की मुसलमानही हुशार आहे आणि हिंदूही हुशार आहे. त्यामुळे ही मागणी
कारण नसताना जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी बातमी आहे ही. हे तर आश्चर्यकारक आहे, तुमच्या तोंडातच मी ऐकतोय, जरा आश्चर्यकारकच वाटते. नवाब मलिक ज्याच्यावर प्रचंड मागच्या सरकारमध्ये आरोप झाले ते आता अजितदादांसोबत फिरताना पाहायला मिळतात. राजी काल त्यांनी मोठी केली. भाजपनं काही दिवसांपूर्वी या सगळ्या विषयासंदर्भात मोठे आरोप केले होते. आता मात्र कुठल्याही प्रकारची भूमिका भाजपच्या वतीने घेतली जात नाहीये. एकंदरीतच एक राष्ट्रवादीच्या नेत्याला बदनाम करण्याचाच केवळ हा कट होता असं वाटतंय का तुम्हाला? असं आहे की ह्यामध्ये देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली होती त्याच्यापासून ते मागे फिरलेत का हे बघावं लागेल. कारण का कालच ते फिरताना दिसलेत. आजच्या दिवस वाट बघूया देवेंद्रजी काय ह्याच्यावरती बोलत आहेत. कारण का त्यांचं विधान होतं की आम्हाला हे चालणार नाही म्हणून. आता बघूया देवेंद्रजी काय बोलत आहेत ते. महेंद्र थोरवे जे शिंदे गटाचे आमदार आहेत कर्जतचे, त्यांनी थेट महायुतीमधल्याच राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी टार्गेट केलेलं आहे. राष्ट्रवादी पक्षाचंच नेतृत्व हे विश्वासघातकी आहे आणि तटकरेंवरती प्रामुख्याने त्यांनी टीका केलेली आहे. मला आता महेंद्र थोरवे काय बोलले याच्याबद्दल मला काय करायचं. ते विश्वासघातकी आहेत हे खरं आहे, पण ते महेंद्र थोरवे कुठल्या अँगलने बोललेत आणि मी कुठल्या अँगलने बोलतोय त्याला वेगवेगळे 2 अँगल आहेत. माझ्या अँगलनुसार ते विश्वासघातकी आहेत, त्यांनी साहेबांचाच विश्वासघात केला आहे. परंतु महेंद्र थोरवेंचं म्हणणं आहे की महायुती म्हणून महायुतीचा धर्म जो आहे तो राष्ट्रवादी पाळत नाहीये. त्यांच्याच मतदारसंघात महायुतीचा अजून एक उमेदवार जो आहे तो काम करतोय विरोधामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरतून त्यांनी ही आपली नाराजी जी आहे ती भरसभेत व्यक्त केलेली आहे. मी जो काही राजकारण गेले 30 वर्ष बघितलं आहे त्याच्यामध्ये आपला हक्क इंचभरही मागे न घेऊ देण्याची म्हणजे घेण्याची अजितदादांची सवय आहे. त्यांना हे कोएलिशन वगैरे त्यांचं कामच नाही. 200 आमदार त्यांचे आणावेत आणि त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. ते मुख्यमंत्री झाल्यावरती त्यांनी ती हुकुमशाहीच्या पद्धतीने चालवावं अशी त्यांची मानसिकता आहे. ते लोकशाही मानतच नाहीत, त्यांच्या स्वभावातच नाही. ते उपमुख्यमंत्री म्हणून जेव्हा ते काम करत होते विधिमंडळामध्ये तेव्हा ते सगळ्या सरकारची मीटिंग घ्यायची, सरकारी डिपार्टमेंटची. तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे? त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा वाद व्हायचा. आता परवासुद्धा आपण बघितलं की सह्यांवरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा वाद होणं हे काही राज्याला शोभनीय आहे का? शोभतं का राज्याला हे सगळं? सर, संजय राऊत असा दावा करतात आहेत की अजित पवारांना महायुतीमधनं काढून टाकण्याच्या संदर्भातच सगळे अंतर्गत वाद जे आहे ते सुरू आहेत. कारण की सातत्याने राष्ट्रवादी पक्षावरती आणि अजित पवारांना महायुतीमध्येच टार्गेट केलं जातं. त्याच्यावरतून संजय राऊतांनी हा निशाणा साधलाय. काय संजय राऊतांच्या या सगळ्या गोष्टीमध्ये तथ्य असं वाटतं का तुम्हाला? नाही, महायुतीमध्ये आणि त्यांच्या जी मातृसंघटना आहे त्यांच्या पाक्षिकामध्ये आलेल्या इतर लेखांमध्ये अजित पवार हे लोढणं आहे आपल्या पाठीवरचं असं स्पष्टपणाने त्याचा उल्लेख आहे. अनेक आमदारही तसं बोलताना दिसतात. त्याच्यामुळे त्यांना अजित पवार नकोशे झालेत हे अगदी काळ्या दगडावरची लेख आहे. पण अजित पवारांना बाहेर काढतील असं मला अजिबात वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.